सुरुवातीपासून व्हिडिओ तुम्ही बघता आम्ही रेडीच्या गणपतीच्या मंदिरात येलो. सगळ्यात आधी म्हणजे अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. सगळ्यांच्या मनातले इच्छा जे काय असत ते सगळे पूर्ण होऊन दे. सगळ्यांची उत्कंठ लागलेली ती शिगेक पोचांदे आणि अखेर तुमका गणपतीचं दर्शन देखील या व्हिडिओत होतला. तो एकदा गणपतीच्या नावाचा आपण जोरात एकदा जय जयकार करूया. म्हणा गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, मंदिर मामा की जय. हे वेलकम गाईज, देव बरं करू गावाल्यांनो. सगळ्यांचं हात जोडून स्वागत असं तुमच्या लाडक्या आणि हक्काच्या यूट्यूब चॅनल प्युअर मालवणी जयेश्वर. आणि आज अंगारिका संकष्टी असल्यामुळे आम्ही जातो असो रेडी गणपती. आणि बघू शकता तुम्ही रेडी गणपती किती लोकांची गर्दी असा. जवळपास आम्ही 3 किलोमीटर आधीच लांब गाडी लावली असा आणि इकडे पूर्ण ट्रॅफिक जाम झालेला असा. त्यामुळे आम्ही आता चलतच देवळापर्यंत जातो. धनंजय बरोबर उत्कृष्ट दशावतार प्रेमी ही आमची सगळी साहेबांची आपुलकीची माणसं आणि आमचं दत्ता त्याच्यानंतर आमचे काका आमचे आधार वाढवते आधार साहेबांचे आमचे काका आमचं भाव वृद्ध धनंजय आमचं चाहतो मोठं दशावतारातो ते पार्ट त्याचे जाम चाहते खूप मोठं आमचं पाहुणं आहे किलो साहेबांमध्ये. चला तर आता आम्ही जाऊया देवळात. निलोबागे म्हणता अजून माझं नाव नाही कसा घेतला निलो पण आमचं चुकलो आहे का. आणि असं आपण जवळपास देवळापर्यंत पोचलेलो असो बऱ्याच वेळानंतर. अजून हे देवळ असून बराच लांब असा. वेंगुर्ला तालुक्यात रेडी गाव आणि या रेडी गावात प्रसिद्ध असलेलं हे स्वयंभू द्विभुज गणपती. आणि त्या गणपतीक आज आपण गेलो असो निमित्त पण ताजा अंगारिका संकष्टी आज असा. त्याच्यामुळे ही भाविकांची प्रचंड गर्दी असता आणि आपण ही गर्दी बघू शकतो. सगळं प्रवास करून आम्ही पोचलो होता रेडी दिलो. बरोबर गणपती मंदिराची खूप मोठी लाईन आहे तुम्ही बघू शकता. शेवटपर्यंत तुमका दिसतली व्हिडिओत. आमचे सगळे पोरगे साहेबांचं आमच्या का सुट्टी घेतली जयेश सर आमच्या सोबत असल्यामुळे काय टेन्शनच नाही तसा. पण आज कारण कोकण आमच्या संतांची पवित्र पुण्यभूमी मानली जातं आणि त्या पवित्र भूमीत रेडीसारखं एक छोटंसं गाव आहे आणि त्या गावात समुद्राच्या किनाऱ्यावर गणपतीचं मंदिर आहे. आणि त्या मंदिरात आम्ही सगळेजण इलो. खास आमचं दत्ता पण इलो. दत्ताचं मूळ गाव आहे त्यामुळे आम्ही सगळे आज सकाळपासून उपाशी आहोत. चाय तगतचं सगळं खर्च दत्ताचो हा. दत्ताच्या मूळ गावात गेलो आम्ही रेडी. त्याचं पण जातलो आणि गणपतीचा विचार साखळा घालूतो आमका सगळ्यांका मिळाल की जसे आता आम्ही सगळे दत्ताच्या साखरपुड्याक आमका सगळ्यांका असं एकदा जाऊचा असा सगळ्यांका मिळाल. आणि बघू शकतात निलेश बाबे तर चालू अपडेट बघायला लागतो तो पावसाळ्यात सुद्धा गाडीत काय कधी. आणि खास आमचं रोहित त्याच्या रायगड देखील रेडी घातल्याबरोबर रायगडात जायसारखे आता वाटाक लागला आम्हाला. आणि सध्या तो जिमचा ट्रेनर हा वेंगुर्ल्यातला आहे का बघा लाजवटा जरा रोहित पण आमचं खास आहे रोहित. ठीक आहे पुन्हा एकदा भेटी आम्ही व्हिडिओ चालू राहतो. बघा जाऊ नको सगळ्यांनी थांबा. तोपर्यंत लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला आमच्या. आणि बघू शकता तुम्ही केवढी मोठी लाईन असते. जवळपास मंदिरापासून 1 किलोमीटर लांब ही लाईन आपण बघू शकता. म्हणजे मंदिरापासून आमच्या जवळपास 1.5 ते 2 तास लागतील. तर आपण बघू शकता की लाईन किती मोठी असते आणि जवळपास आम्ही आता अर्ध्या राहिलेलो असतो. अजून मोठी लाईन आहे तरी आमका अजून 1 ते 1.5 तास जातलो. आज सकाळी थोडंसं पावसाचं वातावरण होतं पण त्यानंतर आता पावसाचं वातावरण थोडं कमी झालं आणि त्यामुळे भाविकांची बऱ्याच मोठ्या प्रमाणात लाईन आपल्याला बघून मिळते.
तालुक्याचं मोठं म्हणजे सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं वेंगुर्ला तालुक्यात रोहित आहे. आणि रोहितचे आज बरेच चाहते सुद्धा आमच्यावर भेटले आणि त्यांचं म्हणणं की रोहित आमचं जिमला जाऊ लागल्यापासून जरा भारी आणि रायगडाक जाऊची पूर्वतयारी बघा दाढी वाढवूक सुरुवात केलेली आहे रोहितान आमच्या. आणि बरोबर लागता रोहित बोलतलो आमचं बघा सध्या कसं आता पदवीधरांचे सगळ्यांचे पैसे आमच्या शुभमकडे इल्ले त्याच्यामुळे शुभम बहुचर्चेत हा. जरी आंबडपाऊल सारख्या छोट्याशा गावात जरी छोटं शुभम असलो तरी या नाव खूप मोठा त्याचं सिंधुदुर्ग स्तरावर अस्तित्व खूप मोठा आमच्या शुभम सावंतचा. तर मंडळी तुम्ही बघू शकता आम्ही जवळपास मंदिरापर्यंत येऊन पोचलेलो असतो आणि मंदिर अगदी समुद्राच्या बाजूक असल्यामुळे एक सुंदर असा वातावरण आपण बघू शकतो. एका बाजून समुद्र आणि एकदा समुद्राच्या अतिशय बाजू असलेल्या ह्या रेडीचा द्विभुज गणपती मंदिर. अशा प्रकारे आम्ही जवळपास 1.5 ते 2 तासाची लाईन संपवून आम्ही जवळपास मंदिरामध्ये प्रवेश करतो. सगळ्यांसाठी सगळा मागतलो आम्ही हात जोडून नमस्कार करा सगळ्यांनी. मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर भव्य असो आपणाक सभामंडप बघूक मिळता. हळूहळू आपण मुख्य गाभाऱ्यापर्यंत जवळपास गेलेलो असो. शुभम आणि गणपतीचं दर्शन आपण घेऊ शकता.
तर दर्शन मस्तपैकी सगळं झालेला सगळ्यांका. अजून खूप मोठी लाईन असा, म्हणजे म्हाका वाटतं संध्याकाळपर्यंत लाईन चालू राहतली आणि तब्बल 2-2.5 तासाच्या लाईनीत आम्ही होतो. आणि त्यानंतर आमका एकदम सुंदर प्रकारे दर्शन झालेलं असा. आणि त्यानंतर आम्ही आता परतीच्या प्रवासात म्हणजे माऊली मंदिरात जाऊचा, त्याच्यानंतर वेतोबाकडे सुद्धा जाऊचा आरवलीत. सध्याच्या घडीक प्रसिद्ध अशी मालिका आपण बघतो सोनी मराठीवरती, त्या मंदिरात ते आमका जाऊचा असा. आणि त्याच्यानंतर पाऊस वरून राजाचं आगमन झाला. अखेर आम्ही यांना निघतलो आता, पण थोडा पाऊस सुरू झालो त्याच्यामुळे आम्ही थोडे थांबलो. तर बघू शकताच मंदिराचा पावित्र्य कसा राखला जाता, स्वच्छता वगैरे सगळं अगदी सुंदर असा. कारण 14 विद्या 64 कलेंचो आमचो गणपती गजानन, प्रथम पूजेचो मान असलेलो गणपती गजानन संकष्टीच नाही तर प्रत्येक दिवसाक अशी गर्दी असते आमच्या रेडीच्या मंदिरात. तुम्ही पण एकदा जरूर सगळ्यांनी आवर्जून भेट द्यावा. गणपती बाप्पा.